जय श्रीराम मित्रांनो, अहिल्यानगर ते केदारनाथ ट्रिपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमचा 5वा दिवस आहे. आम्ही आज मथुरेमध्ये आहेत. तर आज आम्ही चाललेलो आहोत रमण रेतीला. साधारणपणे पार्किंगपासून कमीत कमी 300 मीटर अंतरावर आहे. जर पहिलं मेन गेट तिथं आहे. खूप गर्दी आहे इथं, कारण सोमवार असल्यामुळं. लेफ्ट साईडला अभयारण्य आहे. तिथे खूप सारे प्राणी आहेत. तिथे गेट आलेला आहे. गाडी एका साईडला लावून आता जातो आम्ही आतमध्ये. चला बघू कसा आहे नजारा आतमधला. ही आहे रमण रेतीची कमान. चला पाहू आतमध्ये. बारा वाजता हे बंद होतं मंदिर, 4 वाजता ओपन होतं डायरेक्ट. त्यानंतर याला रमण रेती कुंड असे म्हणतात, कारण इथून आंघोळ करायची, नंतर देवाच्या पाय पडायला जायचं. खूप या जाळीच्या जो आतमध्ये आहे ते खूप खोल आहे, आणि जिकडं नॉर्मल आहे तिकडं एकदम छान आहे. तर पलीकडं गौशाला आहे. तर बघा, जुन्या काळातला पंखा किती मोठा होता. मथुरेमध्ये आहे असे पंखे. होऊ शकता इकडे जो आहे रथचा पहिया. शकता आपण श्रीकृष्णच्या मंदिरात आलेलो आहोत. मंदिर बंद होणार असतं तेव्हा ही जी घंटा आहे समोरची, तिला वाजून सगळ्यांना संकेत देण्यात येतो की मंदिर बंद होणार आहे. तर इकडं सारे पाळणे आहेत, झोका. क्रिएटिव्हिटी पाहू शकता तुम्ही. झाडाचं त्यांनी हत्ती बनवलाय. इथलं जी माती आहे त्यांनी माणसं होळी खेळतात. इकडे बघू शकता तुम्ही. इथलं जी माती आहे ती खूप मुलायम आणि सॉफ्ट प्रकारची आहे. इथं पाहू शकता अभयारण्य आहे इथे. तर पाहू शकता इथे यांचे भांडणं पण चालतात, आणि खूप मोठे, कमीत कमी इथे 2,000 हरिण आणि काळवीट असतील. खूप मोठा आहे जंगल. तर जय श्रीराम, भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये.